बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत पाहायला मिळाले। मात्र जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरून ज्ञानार्जनाचे धडे घेत असल्याचे वास्तव आहे। सर, आपल्याकडे जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळांचं आपण काय करत आहोत व नेमकी निश्चित गरज किती आहे वर्गखोल्या बांधकामाची किंवा दुरुस्तीची याबाबत आपण सर्व गट शिक्षणाधिकाऱ्याकडून आणि स्थानिक जे प्रकल्प अभियंता आहेत सर्व शिक्षा अभियानचे त्यांच्याकडून आपण ती माहिती गोळा करत आहोत। सर्व माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर ज्या ठिकाणी निश्चित आवश्यकता आहे आणि ज्या ठिकाणी गरजेचे आहेत त्या शाळांना आम्ही निश्चित प्राधान्य देऊन त्या शाळा लवकरच आम्ही पूर्ण करणार आहोत। आता ही आपण जे म्हणताय समजा जास्ती शाळा वेळा म्हणजे नादुरुस्त म्हणजे खराब पडलेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी विद्यार्थी बसत नाहीत पण त्यांना गरज आहे, तर याची आम्हाला स्वतः प्रत्यक्ष पाहणी करू द्या। आम्ही एकदा पाहणी केल्यानंतर आम्ही निश्चित संख्या सांगतो तुम्हाला आणि त्या अनुषंगिक आम्ही त्याबाबत निर्णय घेऊन त्या शाळेला दुरुस्ती किंवा बांधकाम या दोन्हीपैकी कुठला जो पर्याय असेल तो पर्याय आम्ही निवडून त्या ठिकाणी नव्याने शाळा आम्ही उभ्या करूत एवढंच आमचं म्हणणं आहे। जिल्ह्यातील 350 शाळांमधील 592 वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत। त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बसण्याची सोय नाहीये। दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील 772 शाळांना वीज पुरवठाच नाहीये, तर जवळपास 680 शाळांमधील वीज पुरवठा वीज देयक न दिल्यामुळे महावितरणने खंडित केलेला आहे। ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणून ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत सरकारी शाळा आहेत त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यात याव्यात अशी आमची वारंवार मागणी आहे। गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही वारंवार संघर्ष करत आहोत। 2 दिवसापूर्वी 16 जूनला जेव्हा पहिल्या दिवशी शाळेचा प्रवेश होता तेव्हा जिल्हा प्रशासनानं मग जिल्हाधिकारी असतील CO असतील शिक्षणाधिकारी असतील यांनी शाळांमध्ये जाऊन मुलांना पुष्पगुच्छ दिले, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इव्हेंट साजरा करण्यात आला। मात्र त्याच वेळी ज्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत किंवा ज्या ठिकाणी गळत आहेत त्यांना त्या ठिकाणी भेटी दिलेल्या नाहीत। त्यामुळे आमची अशी मागणी की जिल्हा प्रशासन हा इव्हेंट करण्यापेक्षा ज्या ग्रामीण भागातील मोडकळीस आलेल्या शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी वीज पुरवठा नाहीये त्यांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, त्यांना इमारत निधी देण्यात यावा, शाळांची दुरुस्ती करण्यात यावी, तरच प्रवेशानिमित्त जो त्यांनी इव्हेंट केलाय त्याला महत्व राहील। SIP सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार? 15 वर्षांचा अनुभव असलेल्या 1700हून अधिक समाधानी ग्राहक आणि 50 कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा। SIP, SWP, म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा। 5100हून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास। आता तुमची वेळ। नाशिक, संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार। आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, NCDs अँड कॉर्पोरेट FDs। संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा।